नाही सभापती महोदय, फार काही या बिलाचा माननीय सभापती महोदय सतीश पाटील जी आपण जे सांगितलं यामध्ये खरं आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये देवस्थान इनाम जमिनी आहेत, त्याच्यावर घरं बनलेले आहेत. काही त्या ठिकाणी त्या जमिनी काही लोक त्या ठिकाणी शेती करण्याकरता दिल्या आहेत. वर्ष 50-50 वर्षापासून देवस्थान इनाम जमिनी दिल्या आहेत. त्याकरता एक वेगळा कायदा देवस्थान इनाम जमिनी त्या ठिकाणी फ्री होल्ड करण्याचा कायदा आपल्याला आणावा लागणार आहे. कोकणामध्ये तर गावाच्या गावं देवस्थान इनाम जमिनीवर आहेत, त्याच्याकरता एक कायदा आणावा लागणार आहे. त्यामुळे आता हा निजामकालीन हैदराबादच्या आता आमच्याकडे आला आहे, हे आता 8 जिल्ह्याकरता या ठिकाणी आहे. पुढच्या काळामध्ये आपली जी सूचना आहे ती मान्य करून पुढच्या काळातसुद्धा अशा जमिनी असे गावठाण आणि शहर जे आता 50-50 100-100 200च्या वर्षापासून ते देवस्थान इनाम जमिनीवर दाखवले आहेत. ते त्या ठिकाणी वेगवेगळ्या निजामाकालीन जमिनीवर दाखवले आहेत. काही तर जहागीरदाराच्या जमिनी दाखवल्या आहेत नंदुरबारमध्ये. त्या ठिकाणी काही ठिकाणी असे वेगवेगळे त्या ठिकाणी सरंजामच्या नावाने काही दाखवलेले आहेत. तर या ठिकाणी आपण याचा विचार करू आणि याच्यात अध्यक्ष मी आपल्या ज्या सर्व ज्या सूचना आहेत याच्यापूर्वी सूचना आली होती, पण आपण जी सूचना दिली आहे तर आपले SCS रेव्हन्यूच्या अध्यक्षतेखाली समिती सुरू आहे. ज्या गावठाणामध्ये ज्या शहरामध्ये क्लास 2 क्लास 1 होत नाही त्याकरता फार अडचणी आहे. 50-50% रजना द्यावा लागतो. 25% आपण केला तरी कोणी येत नाही आणि येऊ शकत नाही आता. त्यामुळे आपल्याला एकंदरीत यामध्ये राज्याच्या दृष्टीनं फ्री होल्ड करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. सरकारच्या विचाराधीन बाब आहे. माननीय प्रवीण दरेकर बोला. धन्यवाद की अत्यंत क्रांतिकारी असे निर्णय घेत आहे. फक्त एक सूचना या अनुषंगाने मी आणि